वाटी 4 कांदा 1 लसूण आणलाय बिर्याणीसाठी आणि खोबरं आणते की. तर नमस्कार, मी योगेश पिंपळे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आम्ही घरीच चिकन बिर्याणी करणार आहे. सोप्या पद्धतीची आहे. तर सामान वगैरे सगळं आणून ठेवलेलं आहे. तर आपण आता सुरुवात करूया रेसिपीला. तर चला तर मग चालू करूया. तर रेसिपीसाठी काय काय घेतलेलं आहे? 4 कांदा, अर्धी वाटी खोबरं, तंबाटी 2, लसणाचा 1 कांदा आणि अद्रक घेतलेलं आणि आहे. अद्रक घेतलाय. आता अद्रक सोलून घेऊ. आता कांदा चिरून घेऊया. ह्याच्यात मसाला बारीक करायचा आहे. जरा चहा घ्या. योगेश तुला पण घे. ठेव. मी पण आली आहे चहा पिऊन येते. पुन्हा दोन निघाल ना ते नाही उकळी झाला एवढा. खोबरं घेतो कापून भाजायला मसाल्यासाठी. बस झालं तेवढं, जास्त नको बारीक करायला. चिकन आता लसूण सोलून घेतो. धुवून घेतलंय. आता थोडं अर्ध करूया. अर्ध सुक्क करायचं आहे ना, अर्ध बिर्याणी टाकायचं आहे. हे सुक्यासाठी करतात ना? हा, हे सुक्याला आणि हे बिर्याणीत टाकायला. झालं धुवून येतात. चटणी मीठ लावायला घेऊन येते मसाला. मीठ 2 चमचे मीठ टाकले. 1.5 चमचा 1 चमचा तिखट टाकते या पहिलं. ह्याला नंतर टाकायला लागेल. कशासाठी? हे सोपेच आहे आणि हे बिर्याणीच आहे. आता स्टोव पेटवला आहे. आता पाय भाजून घेऊया जरा. त्या मिरच्या 2 घेऊया बिर्याणीत टाकायला. नाही तर राहिल्या झाडाला. रोज घेतो ना आम्ही, लागतील तसे. पण आपल्या रोजच्या पोह्याला 2-2 मिरच्या घ्यायला भेटते. बस झाले, बाहेरनं आणायची गरज पडत नाही. बस झाले मिरच्या. कढीपत्ता पण आपल्या दारातच आहे. त्याच्यातलं 2 डाळ घेते भातातच, त्या ह्याच्यात नको सुक्यात. हे खडा मसाला आणला, त्या दोन्ही पण टाकायला वेगळा वेगळा. हे भातात बिर्याणीचं तांदूळ. तांदूळ आपलं कुठलं आहे? तर हे गिरायचं तांदूळ आहे. घरचं आपलं तांदूळ आहे शेतातलं. कापड टाकलं लई तापडी घेतली.
भाजून घेतली खोबरं जरा आणि त्या मिरच्या यात कट करून टाकायचं मध्ये ना दोन्ही काही मी बनवते सुक्याचं कांदा टाकलाय डायरेक्ट त्यात टाकलं. म्हणजे थोडंसं मीठ टाकते चवीनुसार ना. लसूण थोडं लाल तिखट टाकलंय थोडंसं टाकते आणि हे आलं लसूण बारीक केलेलं हे मटण मसाला लावून ठेवलेलं टमाटर टाकते थोडं पाणी टाकायचं आहे थोडा मसाला लावायचा आहे झालं सुक्का रेडी झाले आहे आता आपल्याला बिर्याणी बनवायची आहे तर तांदूळ धुवून घेते इंद्रायणीचे तांदूळ आहेत ते मसाला केलेला हे झालंय सुक्का रेडी आता हे साईडला ठेवून देऊया आता हे बनवूया बिर्याणी खडा मसाला काढलेला मागाशी मी तर आता लावले पण आता कांदा टाकलाय म्हणून कांदा वापरतो चाकू पडलं बघ आणि मसाला बारीक केलेला तांदूळ टाकते पाणी टाकते नुसतं पण टाकलं एवढं टाकतो झाला तर शिजू दे
तर फायनली आमचं चिकन सुक्का आणि बिर्याणी रेडी झालेली आहे. तर आपण आता रात्र पण झाले, थोडं टेस्ट करून घेऊया. आईने आणलेलं आहे थोडंसं, हे बघा हे सुक्याचं आहे आणि थोडी बिर्याणी आपण टेस्ट करूया आणि नंतर आपण खायला सुरुवात करूया. तर आता आपण टेस्ट करून बघूया. गरम गरम आहे. हा बिर्याणीचं चिकन झालं एकदम परफेक्ट. चटणी मीठ बरोबर आहे एकदम. त्याच्यातलं खाऊन बघ की गरम आहे लय. सुक्यातलं. सुकीची पण टेस्ट एकदम परफेक्ट आहे. तर सर्व रेडी झालेलं आहे. तर फायनली आता हे खाऊन घेतो आणि नंतर मग आम्ही जेवायला घेतो. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा आणि भेटूया पण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.